Hello, tiny friends. Hello. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप दयाळू, प्रामाणिक आणि मेहनती होता. पण त्याची एक मोठी समस्या होती. तो नेहमी स्वतःला कमकुवत समजत असे. जेव्हा इतर मुले खेळ खेळता किंवा जड वस्तू उचलत असते, तेव्हा अर्जुन शांतपणे बाजूला उभा राहत असे. मलाही जमत नाही, तो नेहमी म्हणायचा. मी त्यांच्यासारखा ताकदवान नाही. यामुळे हळूहळू अनेक मुले त्याला दुर्लक्षित करू लागली. काही मुले तर त्याची थट्टा करत म्हणायची, अर्जुन काहीच करू शकत नाही, तो खूप कमकुवत आहे. ही शब्द ऐकून अर्जुनच्या मनात अजूनच कमीपणा वाटू लागला. प्रयत्न करण्याऐवजी त्याने स्वतःवरचा विश्वासच गमावला. एक दिवस तो जंगलाजवळच्या रस्त्यावरून चालत होता. तेव्हा त्याने एक वृद्ध माणूस पाहिला, जो जड लाकडांचा गठ्ठा उचलण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला खूप त्रास होत होता आणि तो जवळजवळ तो गठ्ठा खाली टाकणार होता. अर्जुनला त्याची मदत करावीशी वाटली, पण तो थांबला. मी खूप कमकुवत आहे, तो हळूवा आवाजात म्हणाला. वृद्ध माणसाने त्याच्याकडे पाहिले आणि हळूच हसला. तुला का वाटतं की तू कमकुवत आहेस? त्या माणसाने विचारले. अर्जुन खाली बघत म्हणाला, कारण सगळे तसेच म्हणतात. वृद्ध माणसाने शांतपणे मान हलवली. बाळा, तो प्रेमाने म्हणाला, जगातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे स्वतःला कमकुवत समजणे. हे ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याला कोणीही यापूर्वी असे सांगितले नव्हते. मग त्या वृद्ध माणसाने 2 मोठ्या दगडांच्या मध्ये उगवलेल्या एका छोट्याशा रोपट्याकडे बोट दाखवले. त्या छोट्या रोपट्याकडे बघ, तो म्हणाला. इतक्या कठीण दगडांच्या मध्ये असूनही त्याने वाढण्याची ताकद शोधली. अर्जुन शांतपणे त्या रोपट्याकडे पाहू लागला. पहिल्यांदाच त्याच्या मनात एक छोटासा विचार आला. कदाचित मी स्वतःला वाटतो तितका कमकुवत नाही. अर्जुन घरी परत जात असताना त्या वृद्ध माणसाच्या शब्दांचा सतत विचार करत होता. दगडांच्या मध्ये उगवलेले ते छोटे रोपटे त्याच्या मनात कायमच बसले होते. इतक्या कठीण ठिकाणी जर एवढे छोटे रोपटे वाढू शकते, तर कदाचित तोही मजबूत बनू शकतो. पण तरीही अर्जुनच्या मनात अनेक शंका होत्या. पुढे काय होईल? अर्जुन स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कर. तो खरोखरच कमकुवत नाही हे सिद्ध करू शकेल का? अनेक दिवस सराव केल्यानंतर अर्जुन हळूहळू अधिक मजबूत आणि आत्मविश्वासू होऊ लागला. दररोज सकाळी तो आईवडिलांना छोट्या कामांता मदत करायचा, विहिरीतून पाणी आणायचा आणि लाकडांचे छोटे गठ्ठे उचलण्याचा सराव करायचा. सुरुवातीला ते खूप कठीण होते. त्याचे हात दुखायचे आणि तो अनेकदा थकून जायचा. पण अर्जुनला त्या वृद्ध माणसाचे शब्द आणि दगडांच्या मध्ये उगवलेले छोटे रोपटे आठवायचे. हार मानण्याऐवजी तो प्रयत्न करत राहिला. एक दिवस गावावर जोरदार वादळ आले. वारा जोरात वाहू लागला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. एका मोठ्या झाडाची फांदी रस्त्यावर पडली आणि ती गावाच्या विहिरीकडे जाणारा मार्ग अडवून बसली. अनेक गावकरी तिथे जमले. ती जड फांदी हलवणे कोणालाच सोपे जात नव्हते. अर्जुनही तिथे उभा होता. काही क्षणांसाठी त्याच्या मनात जुनी भीती पुन्हा आली. जर मला जमलं नाही तर, तो मनात म्हणाला. पण लगेच त्याला त्याने केलेला सराव आणि केलेली मेहनत आठवली. खोल श्वास घेत अर्जुन पुढे आला. मला प्रयत्न करू द्या, तो म्हणाला. काही गावकरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. पण अर्जुन थांबला नाही. धैर्य आणि निर्धाराने त्याने पूर्ण ताकदीने ती फांदी ढकली. हळूहळू ती फांदी हलू लागली. हे पाहून काही गावकरी पुढे आले आणि त्यांनीही अर्जुनला मदत केली. सगळ्यांनी मिळून रस्ता मोकळा केला. सर्व गावकरी अर्जुनसाठी आनंदाने टाळ्या वाजवू लागले. जे लोक आधी त्याला कमकुवत म्हणत होते, तेच आता त्याच्या धैर्याचे कौतुक करत होते. अर्जुन अभिमानाने हसला. त्या दिवशी त्याला एक महत्त्वाची गोष्ट समजली. तो कधीच कमकुवत नव्हता. त्याला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज होती. नीती: स्वतःला कधीही कमकुवत समजू नका.
विश्वास, मेहनत आणि धैर्य असेल तर आपण कल्पनेपेक्षा जास्त काही करू शकतो.